नमस्कार मित्रांनो, आज आहे शनिवार, आज आहे सुट्टी आपल्याला. असो, कपडे धुवायचे, कपडे पडले तिथं बकेटमध्ये. कपडे धुवायला जाऊ खाली, वॉशिंग मशीन मध्ये देऊ टाकून. त्याच्यानंतर लागली भूक. काल होतं उपवास, तसं की तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती. काल खाल्ली मॅगी, पण काल रात्रीपासून माझी झोपच नाही आली. फक्त 1 तास झोपलो असं मी, 1 ते 2 तास. तसं येण्यागत जागा आहे मी. असो, आता जाऊ मस्त पैकी काहीतरी खाऊ. मला लय भूक लागली, छोले भटुरे खायची इच्छा होऊ राहिली. आणि बघू, चला तिकडे. पीजीवर जेवण आलंय रो, तिकडे जायचं आधी. पीजीवर काय जेवण? मसूर आणि भात आहे, डेडली कॉम्बिनेशन. असो, कपडे टाकून जाऊयात आपण. आलोय शेट छोले भटुरे, मक्कर गर्दी. बघा इथं मक्कर गर्दी छोले भटुरेला. ठीक आहे, असो. मागे इथं बघा आपल्या महाराजांचं हे चौक बघा, छत्रपती शिवाजी महाराज चौकी जवळ. जय शिवराय. शेट छोले भटुरेची प्लेट लागली आपली. छोले भटुरे खाऊ मस्त पैकी. ते बघा, ए जास्त घेऊन घ्या. हे बघा छोले भटुरे खाऊयान जाऊयात तिकडे पीजीवर. भाऊ भटुरे थोडं राहिले, झोपूच राहते. बागल आपली भूक एवढा एक ग्लास संपून जाऊयात आपण. मजा येते भटुरे खायला, छोले भटुरे खायला. या खायला एक कार्यकर्ता डिमार्टला गेलाय. डिमार्टची पिशवी ठेवली मला. आता इथून 1 किलोमीटर आहे डिमार्ट. तो मला म्हणतो पिशवी घेऊन दे. असो, मंदिरात पाय पडलो त्याला डिमार्टची पिशवी देऊन येऊ. या केळकरने बोलवलं इतके लांब मला. त्या मयूरनी एक पिशवीसाठी 20 रुपयाचे. मकर 200 मीटरवर जसं 1 किलोमीटर चालून आलोय. इतकी गर्दी. असो, दिवात वरच्या कंपार्टमेंटला येतोय बरं का. काहीच घेत नाही, काहीच. नुसतं येतं दरवेळेस आणि तसंच फवाडे घेऊन याची वाट पाहत होतो. आणि याची वाट पाहत होता काय ते. याच्यामुळे मला ते गर्दीत यावं लागलं. आता जातो बे त्याला म्हणलं आवर, मला पॉपकॉर्न घ्यायचे. पण सोन्याचं कशाला घ्यायचं आता? घरी का आपल्या घरात थोडी ठीक आहे. असो, चाललं. हे कशासाठी सांगा मला कमेंट मध्ये. काय काय यूज आहे? काहीच नाही, फक्त कापूर टाकायचा, लावून द्यायचं. कापराचा वास पूर्ण आपल्या रूम मध्ये येतो. त्याला ते घ्यायचंय जे की मी पहिले वापरायचं. मला म्हणायचं काय काय होतं ते. आता कशाला घेतो रे? अरे रूमचा खूप घाण वाजतो ना. नाही असं. भाऊ वाजलेत 9 आणि ते म्हणते आता एफसी रोडला. काय करायचं एफसी रोडला जाऊन भाऊ? काय रिच कॉफी पिऊ पटक्यास. रिच कॉफी पिऊ पटक्यास. फक्त रिच साठी जायचं आहे का? हो, आपल्याकडे केटल आहे ना, आपण घरी बनवून पिऊ शकतो कॉफी. कोल्ड कॉफी रे. कोल्ड कॉफी. मग काय नाही, गार दूध आणून देऊ टाकून तुझ्या. ते लहान पोरांचं काय करत राहतं? काय खेळत बसले ते आता. अरे चल ना बाबा, खाली चल ना. कम वेडन करून राहिलंय. मागच्याच मी आलो होतो सोमवारी, तेव्हा माझी 100 दिवशी गेले. आज बी 100 दिवशी जातील. कारण की ह्या माणसावर फक्त अजून राहिलंय तुला पॉपकॉर्न घ्यायचे. नाही, मला काय नाही घ्यायचं. कुठे भाऊ? मला पिशवी आणायला लावली होती एवढ्या सामानासाठी. मी 30 रुपयाचं पेट्रोल जाळले आणि ते 20 रुपयाची पिशवी घ्यायला. म्हणजे टोटल पडले 50 रुपयाला कॉस्ट. याला आखलीचा भाग नाही भाऊ. सामान भाऊ माझं पेट्रोल घातलं 30 रुपयाचं, 20 रुपयाची पिशवी घेतली. आता भाऊ जेवण करतोय प्रॉपर मध्ये. तर डिमार्टवरून आलो. मकर गर्दी होती. मयूर शेट पण आहे, पॅटी पण आहे. एफसीला जायचं म्हणते. बघू पुढे गेलो काय करायचं. आमचा आमन दादा पबजी खेळून आलाय. पबजीच्या झोन मधून बाहेर आला. तसे आमन भाऊ, तुला कसं वाटलं इतकं तास पबजी खेळून? 4-5 तास पबजी खेळून. 2-3 महिन्या किती बरेच 6-7 महिन्यानंतर खेळलो असून पबजी कमीत कमी 6-7 महिन्यानंतर. म्हणजे 6-7 महिन्यानंतर त्यांनी एक बसायला टाइम भेटला एवढं मला. बसायला टाइम भेटला, नाही तर खूप बिझी तर असतो. सॅटर्डे संडे बाहेर कुठेतरी रे. आता उद्या परत जायचे कुठे थिएटर. चालतंय का? जाऊ शकतो. नॉट इन बिग डील. आपण तू काय म्हणत होता? आता द्या केस लई मस्त झाले. केस दाखवून द्यायचे थोडं जवळ. या बघा, केस द्यायचे. आणि काय ते केसवर काय तोंड मारायचं? लाटा वगैरे आले. त्याच्या डोक्यावरती लाटा आल्यात. लाटा टोर्नेडो. ठीक आहे, असो. नको बरोबर कळलं का? हा ठीक आहे. हे कितीच आहे? 5 रुपये. एक दे ना. हे घेऊन जाय तू. धर चक्की घेऊन जाय. आपल्या चिक्की घेऊन जाय. चिक्की घेऊन जाय. धर. बिस्किट किती आणले त्यातनं खरं सांग? किती पॅकेट बिस्किट आणले? 2 पाकिट खायचं काय खोटं सांगतो? 10 वाले 3 पाकिट आणले तू बसल्या. अरे काय जेवणानंतर एवढे बिस्किट. अरे सकाळी बिस्किट निघायचे बरं का. अरे बिस्किट. अरे मग निघण्यासाठी तर खाल्लेत ना बाई. अरे पण एवढे उद्या आहे महाशिवरात्र. हर महादेव सगळ्यांनी उपवास पकडा. महादेवच्या मंदिरात फुल गर्दी असेल का? उपवास नाही धरले त्यांच्याकडून. ज्यांनी उपवास नाही धरला त्यांचं काय करणार?
त्यांना तू वाईटा बोलशील. नाही कशाला बोल ते चॉईस बाय चॉईस म्हणजे माझा विषय आहे. बाय चॉईस ठीक आहे असो पण आपण तर धरणार आहे उद्या एकादशी शुक्रवार होती एकादशी आज आहे नॉर्मल टेम्पर उद्या परत माझ्यासाठी एकादशी म्हणजे महाशिवरात्र म्हणजे उपवास पकडून राहिले वा वा गुड गुड असो आता जाऊयात आपण वर येते आता इथून अवघे 30 किलोमीटर आहे सिंहगड आणि याला 3:30ला निघायचं मी त्याला एक प्रश्न विचारला भाऊ तू रायगड बिगडला चाललाय दुसरीकडे कुठं चाललाय तर निघ ना तू लवकर एवढं अंतराला 3 वाजता निघून राहिला काय आपल्याला सनराईज बघायचे सकाळचं एकदम. ठीक आहे याला सनराईज बघू द्या मी झोपणार आहे आमच्या भाऊनी हेल्मेटचं काय करून ठेवलंय त्याची त्यालाच माहिती आहे बघा हे बघ, त्याच्यानंतर हे काय करतोय तू थोडीशी भाऊ कसं आहे रायडर रामन जात आज कुठं नाही गेला आज कुठं नाही गेलो पण ते जाऊन आले ते लय मजा करून आले. असो ते तुम्ही माहिती आहे तुम्हाला आता ही मॅगी बघून कसं आठवत असेल तुम्हाला ते नाही का पेशंटला बघा नुसता प्यायचा भाग देते हा तसं केलं ते बघ. तर मित्रांनो याला पहा तुम्ही हा भाऊ प्रयोग पाहायचा रात्रीचे 11:30-12 वाजता आहे हा दुधाच्या पिशवीत बिस्किट टाकून खाऊ राहिलाय डायरेक्ट. चुना कर त्याचं असं रगड त्याला तर हा तुमचा पोप्या व्लॉगर आडवा नाही रे हा तुमचा पोप्या व्लॉगर आहे. अरे भाऊ इकडे हे पहा हे बघा ही रेसिपी आहे झटपट हे बघा नुसतं असं टाकून द्यायचं आणि दूध आहे ना दूध लगेच असं पिऊन घ्यायचं खर्रा कर त्याचं असं रगड त्याला पूर्ण रगडतो थांबलं त्याचा मावा नाही का आपण बनवत. आता हे झालं हा आहे बकासुराच्या वरचा प्राणी कारण प्राणी नाही राक्षस आहे हा आमचा. हे बाई इथे हाकला अरे कादाची आहे ना राव किस्सा आला राव हे ब्लॉग मध्ये पाहिजे मला. ब्लॉक मध्ये जाणार आणि दुसरा म्हणजे हा असा एक माणूस आहे आमचा जो मिसाचा काला करून खातो आणि बिस्किट दुधाच्या पिशवीत टाकून फक्त दूध पिऊ राहिला बिस्किट नंतर चमच्याने खाणार आहे तो. मैऱ्या तुम्ही दुनियातला सगळं घाण बघितलं असं इथं पडलेलं सगळं बघा हे तुम्हाला वाटत असेल की नाही अरे जीवनात एवढं असं राहावं नाही म्हणजे एकदम घाण आहे आणि याच्यापेक्षा तुम्हाला काहीतरी घाण दाखवतोय तोंड नाही पण हे जर तुमचं मन एकदम असं वाटत असेल की नाही आता ब्लॉग बघणं बंद करावं आपण हे बघितल्यानंतर तर त्याचं कारण हाच एक आहे पण बघणं बंद करू नका तुम्हाला नवीन नवीन काहीतरी भेटेल. त्या अमूलचं पार वाटलो रे एका दिवशी लय बेकार. काय होतं नको तिथला अँगल बेकार आहे. याने काय होतं याने तुमचे भांडे वाचले फक्त हे बघा ही पिशवी कशी अरे पण रात्री 11:30-12 वाजता बिस्किट कोण खात मी खातो पॅटी मी ओमकार असा कसा जनावर आहे तू. हे भाई त्याच्यावर फोकस मारू ना आता पिशवी खाऊन घे ना चोकू राहील. बैला सारखं एकदम रानटी म्हणजे काय पिशवी काय आणि काय नाही सगळं खाऊन घेत जा. भारी मजा आली मजा यांना काय कळलं रे हे काय बघू दे त्याच्यात अरे का तोंडात घालतो का आता चॉईस कर कशी तू ना अर्षा मिळता ऐक ना असं व्लॉगिंग करशील ना त्याला माहिती आहे. रिच लय मोठ होशील एक दिवशी तू हे बघून डायरेक्ट लोक हैराण होईल आईला हे काय खाते लोक. असाही एक जनावर एक्झिस्ट करतो माणसाच्या रूपामध्ये. मला म्हणतोय गेम खेळू हे भाऊ पण गेम पबजी घ्यायचं म्हणतोय चला आता पबजी खेळू आणि इथपर्यंत जर आला असताना तुम्हाला मजा आली असेल तर लाईक शेअर दन मारा आणि उद्या महाशिवरात्र आहे तर हर हर महादेव आणि उद्या भेटू आपण बाय बाय.